संवादाचा धागा जोडलात, पण दोन भाऊ या काही दिवसात बोललेत एकमेकांशी? आता जर ते दोन भाऊ बोलले असतील ते दोन भावांना माहिती, पण मी मात्र दोघांशी बोलतो. बघा की कोणीतरी एक संवाद दूत हवा असतोच. आता राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, मी यांच्याबरोबर प्रदीर्घ काळ राजकारणात नव्हतो तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर आहे, त्या कुटुंबाशी जोडलो आहे. त्यामुळे दोघांनाही माझ्याशी बोलणं हे अनेकदा बरं पडतं. आणि शेवटी उद्धव ठाकरे राज ठाकरे अनेकदा गेल्या काही काळामध्ये अनेक कार्यक्रमात कौटुंबिक एकत्र आलेले आहेत ना, अनेकदा एकत्र आले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये मला कोणताही अडथळा किंवा असं काही अडचण दिसत नाही. तुम्ही दोघांचं नातं दोघांनाही खूप जवळून अनुभवलेलं आहे. तुम्ही स्नेही राहिलात, ठाकरे कुटुंबाचे आहात. बर्फ वितळतोय कुठेतरी विरोधाचा, संवाद न होण्याचा. अनेकदा गैरसमजातून हा बर्फ घट्ट होतो किंवा आपल्या आसपासचे अनेक लोक असतात, त्यांचे काही स्वार्थ असतात, त्याचाही परिणाम होतो. त्यानंतर कसं असतं की उद्धव आणि राज ठाकरे हे दोन शिवसेनेची शक्तीस्थळच आहेत होते. दोघांच्या काम करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, भूमिका वेगळ्या नव्हत्या, काम करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्यातून काही गोष्टी घडल्या असतील आणि एक मान्य केलं पाहिजे की जसं आता एकनाथ शिंदे वगैरे लोकांनी जे आकांड तांडव केलं, आदळआपाट केलं, पक्ष सोडले, माझी शिवसेना वगैरे जे काही उद्योग केले आणि त्यांना जो दिल्लीचा पाठिंबा मिळाला, राज ठाकरे यांच्यामध्ये क्षमता असतानाही त्यांनी असे उद्योग केले नाहीत. ते तर ठाकरे होते की नाही माझी शिवसेना खरी, माझंच चिन्ह वगैरे. त्याने स्वतंत्रपणे स्वतःचा पक्ष काढला. तो गेले अनेक वर्ष त्यांनी त्यांच्या पद्धतीनं चालवला. यश आणि अपयश दोन्ही पाहिलं, त्यांना यशही मिळालं, अपयशही मिळालं आणि हे कौतुकास्पद आहे. त्यांचा पक्ष त्यांनी इतक्या वर्ष टिकवून ठेवला.